गंभीर गुन्हे करूनही त्याची विजयी मिरवणूक निघते। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्याचं जंगी स्वागत होतं। जेलमधून सुटूनही जर गुंडांचा उन्माद असाच सुरू असेल तर याला कायद्याचं राज्य म्हणायचं का? सरकारला आमचा हा सवाल आहे। याचं कारण ठरल्यात उल्हासनगरमधल्या या घटना। बघूयात सविस्तर। उल्हासनगरात गुंडांचा उन्माद। जामिनावर सुटताच आरोपींची मिरवणूक। विनयभंग केलेल्या तरुणींच्या घरासमोर गुंडांची आतषबाजी। हे दृश्य जरा नीट पहा। हे कोणी आमदार खासदार नाहीत ना कोणी मंत्री, तर हे आहेत जामिनावर सुटलेले अट्टल गुन्हेगार। कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून या गुंडांची जामिनावर सुटका झाली आणि त्यांच्या पंटर लोकांनी शहरातून चक्क त्यांची जंगी मिरवणूकच काढली। यातल्या एका आरोपीवर तरुणींच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे। या आरोपीचं नाव आहे रोहित झा। उल्हासनगर कॅम्प 2 मधील रमाबाई टेकडी परिसरामध्ये 27 एप्रिल रोजी बिपिन झा, रोहित झा, सोनमणी झा आणि बिट्टू यादव यांनी एका घरात घुसून 2 तरुणींचा विनयभंग केला। त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक झाली। मात्र कोर्टानं रोहित झाचा जामीन मंजूर केला आणि 17 जुलैला आधारवाडी तुरुंगातून त्याची सुटका झाली। तुरुंगातून सुटताच त्याच्या टोळीतील गुंडांनी जेलपासून उल्हासनगरपर्यंत त्याची मिरवणूक काढली। हे गुंड इथेच थांबले नाहीत, तर ज्या तरुणींचा त्यांनी विनयभंग केला होता तिच्या घरासमोर फटाके फोडत आणि ढोल ताशाच्या गजरात विकृत सेलिब्रेशन केलं। याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला। हे सारं काही केलं दहशत पसरवण्यासाठी। हे लोक जेलमध्ये गेल्यानंतर परत जेलमध्ये जाऊ नये यासाठी यांच्या मनामध्ये जी भीती हवी ती भीती यांच्या मनामध्ये नाही। त्याचमुळे हे लोक बाहेर येऊन फटाके फोडणं, एन्जॉय करणं, डान्स करणं, डीजे लावणं अशा गोष्टी करतात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच उल्हासनगरातली ही दुसरी दृश्यही पहा। आलिशान गाड्यांच्या ताफ्यात येणारा हा आहे दिवाकर यादव। उल्हासनगर कॅम्प 2 मधील गुंड। 27 एप्रिल 2025 रोजी रमाबाई नगरमध्ये त्यानं दारूच्या नशेत एकावर तलवार आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली। त्याला अटक करून तुरुंगामध्ये डांबलं। मात्र 16 एप्रिलला तोही जामिनावर सुटला आणि त्याच्या पंटर लोकांनी त्याचंही असंच जंगी स्वागत केलं। या गुंडांचा हा उन्माद राजरोसपणे शहरात सुरू आहे, त्यामुळे सामान्य नागरिक या गुंडांच्या दहशतीत आहेत। घराबाहेर गेलेली तरुण मुलगी सुखरूप घरी परतेल का याची चिंता इथल्या नागरिकांना वाटते। जे पक्ष आहेत ते पक्ष गुन्हेगारी स्वरूपाच्या, केवळ गुन्हेगारच नाही तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांना सर्रासपणे पक्ष प्रवेश करून एक प्रकारे गुन्हेगारीला प्रवृत्त करत आहे, त्याचं उदात्तीकरण करत आहे। म्हणूनच या गुन्हेगारांची हिंमत वाढते अशा प्रकारचे कृती करण्यासाठी। तर मी असं म्हणेल की हे कायद्याचं राज्य जर बनवायचं असेल तर मुख्यमंत्री असलेले गृहमंत्री यांनी असे पावलं उचलले पाहिजेत की जेणेकरून कायद्याचं या गुन्हेगारांच्या मनामध्ये भीती बसली पाहिजे। आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी यातील रोहित झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। रोहित झा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्यामध्ये आपण त्वरित संबंधित BNS सेक्शन अनुषंगाने कारवाई केलेली आहे। त्यामध्ये आपण या अधिक प्रतिबंधात्मक कारवाई त्याविषयी करत आहोत। संबंधित आरोपीचा जो आहे तो शोध सुरू आहे। मात्र तुरुंगातून सुटल्यानंतरही या गुंडांमध्ये एवढी हिंमत येते कुठून? गुन्हा केलेल्याची जराही लाज न बाळगता या गुंडांचा हा उन्माद हेच दाखवतोय की त्यांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलाच नाहीये। चंद्रशेखर भियार, झी 24 तास, उल्हासनगर।